कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय भानुदास एकनाथ महाराज की जय श्री संत कान्होबा महाराज की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। अनन्य चिंतनतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमहम्यम्। हरि ओम। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजा वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वांनी म्हणायचं माझ्याबरोबर सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव। जयांची किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीकरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता अनन्य चिंतनतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमहम्यम्। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होणारा नवरात्रोत्सव आणि त्यानिमित्तानं विविध कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये चाललेली प्रवचन रूपी सेवा किती वर्ष झाली? 40 वर्ष झाली। 40 वर्षापासूनची असलेली अमर नवरात्रोत्सव मंडळ मौजे अमरनाथ नगर मधकामळा सुंदर असं नियोजन आहे। रोज काय कार्यक्रम असतात? रोज कार्यक्रम काय असतात? आज थोडा बदल केला। आज थोडा बदल करून त्या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा आहे। या प्रवचन रूपी सेवेच्या माध्यमातून माझा प्रवास आहे। तुम्ही अनेक वेळा प्रवचन ऐकत असाल, आजही तुम्ही प्रवचन ऐकणार आहात। मला वाटतं माणसाने जोपर्यंत आजारी आहे तोपर्यंत डॉक्टरचं ऐकावं। एखादी आपली केस जर त्या ठिकाणी कोर्टात चालू असेल तर जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत वकिलाचं ऐकावं। आपण जर विद्यार्थी दशेत असेल तर जोपर्यंत आपण विद्यार्थी आहोत तोपर्यंत शिक्षकाचं ऐकावं। पण आता मी त्याच्या पुढचं सांगणार आहे। आता प्रवचन चाललंय, जोपर्यंत प्रवचन चालू आहे तोपर्यंत तरी कमीत कमी माझं ऐका। आपल्याला परमात्म्याने 2 कान दिलेत,
मला माझे शिक्षक काय म्हणायचे, लढी फुंकली सोनाराने इकडून तिकडे गेले वारे. आपण अनेक वर्ष ऐकत आलो पण ऐकतच नाही महाराज. अनेक वर्ष झाले प्रवचन ऐकतो पण आपण ऐकतच नाही. आपल्या जर वृत्तीत काही बदल होत असेल तर 40 वर्षे देवीची प्राणप्रतिष्ठा करून उपयोग आहे. आपल्या वृत्तीत जर तसोबरही बदल होत नसेल, पाठीमागे चाललं होतं 40 वर्षापूर्वी मी जसा होतो ना, आजही मी तसाच आहे, माझ्यात तसोबरही बदल झाला नाही. 40 वर्षापूर्वी मी तर जसं होतो, इथं गणपती पण बसत असेल, 40 वर्षापूर्वी मी जसा होतो ना, आजही मी तसाच आहे, माझ्या वृत्तीत काहीच बदल झाला नाही. मला वाटते त्या वृत्तीत बदल करण्यासाठी सगळे खटाटोप आहे. आपल्या वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे. मी आज काय वागतोय, मी चालतोय पण बरोबर चालतोय का चुकीच्या मार्गाने चालतोय, माझा प्रवास योग्य दिशेनं चालू आहे का. लोकमान्य टिळकांच्या मनामध्ये संकल्पना आली, समाज विघटत, त्या ठिकाणी विघटन झालंय समाजाचं. हा विघटन झालेला समाज जर एकत्रित आला आणि एकत्रित आलेला समाज काहीतरी क्रांती करेल आणि क्रांती केलेल्या समाजानं त्या ठिकाणी एकत्रित येणं गरजेचं आहे. मला वाटतं हे माझं एक बोर्ड दिसतंय, काहीच करू शकत नाही महाराज, पण ही 5 बोटं, ही 10 बोटं, हे 2 हात, हे हजारो हात जेवढे एकत्र येतात ना आणि टाळी वाजवायला सांगितली ना, एक वेगळा नाद तयार होतो. लोकमान्य टिळकांच्या मनात संकल्पना आली, समाज संघटित झाला पाहिजे. प्रत्येकाच्या घरात गणपती बसवत होते, पण त्यांनी काय केलं माहितीये का, सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली आणि सगळा समाज संघटित व्हावा. पण माझ्या समोर माता भगिनी, झाडू जोपर्यंत बांधलेला आहे ना तोपर्यंत त्या झाडूने झाडायचं काम करायचं. पण ज्या क्षणाला झाडू सुटतो ना त्या क्षणाला तो झाडू कचरा होऊन जातो. अजून सांगू का, द्राक्ष घ्यायला जर तुम्ही द्राक्षाच्या तर त्या गाडीवर जर गेलात, द्राक्षाच्या दुकानात जर गेलात, त्यांना सांगितलं द्राक्ष द्या, आपण विचारलो त्यांना गळीची कशी आहेत आणि घडाची कशी आहेत, ते सांगतात घडाची 200 रुपये किलो आहेत पण गळीची मात्र 20 रुपये किलो आहेत. आता त्यांनी काय केलं माहितीये का, वजन करायला तो घड उचलला, त्यातली काही द्राक्ष संघटित नव्हती, काही द्राक्ष कमी त्या ठिकाणी कानाची होती, हलक्या कानाची होती, ती असणाऱ्या हलक्या कानाची काही द्राक्ष खाली पडली, त्याने अशी उचलली आणि 20 रुपयाच्या टोपलीत टाकून दिली. का सांगितलं मी हे, जोपर्यंत माणूस संघटित आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. पण काय झालं माहितीये का, संघटित झालेल्या माणसाने क्रांती करण्याऐवजी वेगळीच क्रांती केली. थोडं माफी मागून बोलतो, वनाज दादा तुम्हाला माझं पटनागर न पटन मला माहित नाही, पण संघटित झालेल्या समाजाने वेगळीच क्रांती केली. माझा गुटखा त्यांची तंबाखू माझ्याकडे आली, माझा गुटखा त्यांच्याकडे गेला, ही क्रांती झाली. माझा पेप त्यांच्याकडे गेला, त्यांचा गांजा माझ्याकडे आला, त्यांची सिगरेट मला माहीत झाली, त्यांचा कसं ओढतात ते माहीत झालं, ही क्रांती झाली आपल्याकडून. पण मला वाटतं चांगल्याची क्रांती व्हावा. क्रांती कशाची व्हावा, अरे एकत्रित या, काहीतरी संघटित होऊन काहीतरी क्रांती करा. समाज जर संघटित असेल तर काही क्रांती करू शकतो आणि तो समाज जर संघटित करायचा असेल ना याच्यासारखं व्यासपीठ नाही. म्हणून त्या ठिकाणी मा परांबा आपल्याकडे आलेली आहे, आपण संघटित झालोय. त्या परांब्याच्या हातामध्ये वेगवेगळी आयुध आहेत पा, वेगवेगळी आयुध आहेत त्या परांब्याच्या हातामध्ये. किती हात आहेत पाहिले का नाही अजून, किती हात आहेत, 8 हात आहे. अष्टभुजा देवी येते, तिला 8 हात आहेत. एका हातामध्ये त्रिशूळ असन, एका हातामध्ये डमरू असन, एका हातात गदा असन, एका हातात वेगवेगळी आयुध आहेत, तलवार असन, कुऱ्हाड असन, अशी वेगवेगळी आयुध तिने धारण केलेली आहेत. का केली माहितीये का, महिषासूर नावाचा राक्षस मातला होता, परमात्म्यानं आशीर्वाद दिला होता, त्याने तपश्चर्या केली होती. तपाचे सामर्थ्य तपिन लामुक चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. महिषासूर नावाचा राक्षस मातला होता म्हणून तिला महिषासूर मर्दिनी म्हटलंय. त्या असणाऱ्या महिषासूर नावाच्या राक्षसानं वर मागून घेतला होता देवाकडून, मला कोणत्याही देव मारू शकत नाही, म्हणून परमात्म्यानं परांबा तयार केली. त्या परांबेने हातामध्ये शस्त्र घेतलं आणि क्रांती केली महाराज. त्या परांबेने त्या असणाऱ्या महिषासुराला मारलं. महिषासूर मारता मारता शरण आला, म्हटलं आई मी तुझी भक्ती केली, मी देवाची भक्ती केली, देवाकडून मी वर मागून घेतला, मला तुझ्या हातून मरण नाही, मला माणसाच्या हातून मरण नाही, पण मला एक वर दे, तुझ्या अगोदर माझं नाव घेतलं जाईल. महिषासूर मर्दिनी म्हणतो आपण त्याला. महिषासूर नावाचा राक्षस आजही चरणाजवळ आहे, या आईच्या नाहीये, परंतु इतर जर फोटो पाहिले, इतर जर प्रतिमा पाहिल्या ना तो महिषासुराची सुद्धा पूजा केली जाते. आता महिषासूर म्हणजे काय,
आपल्या आतमध्ये महिषासूर राहतोय, तुम्हाला माहितीये का? आपल्या आतमध्ये सुद्धा महिषासूर आहे, आपल्या आतमध्ये रावण आहे, आपल्या आतमध्ये कुंभकर्ण आहे, आपल्या आतमध्ये अर्जुन आहे, आपल्या आतमध्ये धर्मदाता आहे, सगळं आपल्या आतमध्ये आहे. असं म्हणतात कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षांचं आयुष्य होतं, त्रेतायुगामध्ये माणसाला 10,000 वर्षांचं आयुष्य होतं, द्वापर युगामध्ये 1,000 वर्षांचं आयुष्य होतं, चाललंय कलियुग 100 वर्षांचं आयुष्य. कृतयुगामध्ये माणूस 31 फूट उंचीचा होता, त्रेतायुगामध्ये माणूस 21 फूट उंचीचा होता, द्वापर युगामध्ये माणूस 11 फूट उंचीचा होता. आता चाललंय कलियुग, माणूस 5.5 ते 6 फूट उंचीचा आहे, म्हणजे 5 ते 6 फुटाच्या दरम्यान आहे. असं म्हणतात कृतयुगामध्ये राक्षसांची नावं 6 अक्षरी होती. हिरण्यकश्यप किती अक्षर झाली? 6 अक्षर झाली. दिदी किती मोजली ना तू? हा, तू मोजत होती म्हणून तुला विचारलं. हिरण्यकश्यप 6 अक्षरी नाव होती राक्षसांची. ऐकताय तुम्ही? राक्षसांची नावं 6 अक्षरी होती. कधी? कृतयुगात. त्रेतायुगामध्ये राक्षसांची नावं 3 अक्षरी, रावण. द्वापार युगामध्ये राक्षसांची नावं 2 अक्षरी, कंस. आता चाललंय कलियुग, 1 अक्षरावर नाव आलं, मी. मी म्हटलं का समजा त्याच्यातला रावण जागा झाला, याच्यातला कंस जागा झाला, याच्यातला कुंभकर्ण जागा झाला, याच्यातला राक्षस जागा झाला. मी म्हटला, आता मला याच्या पुढचं सांगायचे. असं म्हणतात कृतयुगामध्ये कुठेतरी स्वर्ग होता, कुठेतरी मृत्यूलोक होता, कुठेतरी पाताळ लोक होता. ऐकताय तुम्ही सगळे? कृतयुगामध्ये कुठेतरी स्वर्गलोक होता, कुठेतरी मृत्यूलोक होता, कुठेतरी पाताळ लोक होता. ऐका. द्वापार युग आलं पुढं. द्वापार युगामध्ये कुठेतरी लंका नगरी होती आणि कुठेतरी मथुरा नगरी होती. एका बाजूला मथुरा होती, एका बाजूला लंका होती, मध्ये समुद्र होता. ऐकताय का तुम्ही? मला जे पुढचं सांगायचे. कृत गेलं, त्रेता गेलं, द्वापार युग आलं पुढं. त्या द्वापार युगामध्ये एकाच कुटुंबात सगळे राहत होते. तुमचं लक्ष असेल तर तुमच्या लक्षात येईल माझा मुद्दा मला काय सांगायचं. अक्षर 6 होती, अक्षर 3 राहिली, अक्षर 2 राहिली, अक्षर आता 1च राहिलं. कृतयुगामध्ये स्वर्ग, नरक, पाताळ कुठेतरी होता, मृत्यूलोक कुठेतरी होता. त्रेतायुगामध्ये लंका नगरी कुठेतरी समुद्राच्या पलीकडे होती, त्याच्यावर सेतू बनवला. इकडच्या बाजूला देव राहत होते आणि तिकडे राक्षस राहत होते. आता आला असणारा द्वापार युग, एकाच कुटुंबात सगळे राहत होते. तिथंच कंस होता, तिथंच दुर्योधन होता, तिथंच अर्जुन होता, तिथंच पांडव होते, तिथंच कौरव सुद्धा होते. आता चाललंय कलियुग. मला माझ्या मुद्द्यावर यायचे. आता चाललंय कलियुग. या कलियुगामध्ये काय झाले माहितीये का? एकाच शरीरात सगळे राहतात. पटतंय का माझं म्हणणं? सरपंच पटतंय का? एकाच शरीरात सगळे राहतात. मी आता तुमच्या समोर बसलोय, मी माझ्यातला महाराज जागा केलाय. पहा, आता मी तुम्हाला गाडी ड्रायव्हर म्हणून घेऊन आलो, माझ्यातला मी तिथं ड्रायव्हर जागा केलाय. थोड्या वेळाने माझी एखाद्या नजर बिघडल, माझी नजर चुकून एखाद्या त्या ठिकाणी स्त्रीकडे पडली ना, मी समजून माझ्यातला रावण जागा झालाय. मला वाटलं माझ्या शेजाऱ्याचा त्या ठिकाणी खूप प्रॉपर्टी वाटली, मला वाटलं त्याचा बहान करावा, मी समजून माझ्यातला धृतराष्ट्र जागा झालाय. एकाच शरीरात सगळे राहतात. तुम्हाला वाव कशाला जायचं ते ठरवा. एका शरीरामध्ये सगळं आहे. त्या शरीरामध्ये आपण ज्याला खत पाणी घालू ना ते जागृत होणार आहे. आपण जर पोराला ठार आणली ना आता लहान असतानाच, ते पोरग उद्या गुंडगिरीच करणार, ठारच घेऊन फिरणार. भले कर्ज काढणार, जमीन विकणार, पण ते ठारच घेऊन फिरणार. त्याला जर बंदूक आणून दिली, लहान वयातच बंदूक आणून देतात. त्याला द्या ना हरिपाठ द्या, त्याला द्या टाळ द्या, एखादा आणून पखवाज द्या आणून. तुम्ही कशाला खत पाणी घालताय ते भविष्यात बांधणार आहे. मी म्हणत नाही बरं का. जिच्या हाती पाळण्याची दोरी, बरोबर ना, जिच्या हातात पाळण्याची दोरी आहे, तिच्या उदरामध्ये असताना ते गर्भसंस्कार होत असताना त्या ठिकाणी त्या गर्भामध्ये संस्कार होतात. त्या ठिकाणी माझ्या आऊसाहेबांना काय खावं वाटावं, त्या ठिकाणी आपल्याला काय खावं वाटतंय आणि आमच्या आऊसाहेबांना काय वाटतंय. घोडदौड करावी, युद्ध करावं, हातामध्ये तलवार घ्यावी, तलवारबाजी करावी, आणि आपल्याला काय वाटतं? बिताडाची माती चाटावी.
आता सिमेंटची झाल्यात. सरपंच म्हणतात सिमेंट फोडून खातील. हा, आणि मग ते निवडून आलं का ग्रामपंचायतला मग तिथलं सिमेंट खातंय. हा, तिथलं संडास खातंय. मग हा, तिथलं सगळं खातंय. मग ते मग माती खाता 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 ते सगळं खायला सुरुवात करतं. आपल्याला जर माती खायचे जर डोळे लागत असतील, विचार करा असणाऱ्या त्या परंबेला एवढं महत्व काय. हा श्री जागर महाराज. विचार करा, आपल्या माझ्यासमोर सगळ्या शून्य महिला बसल्यात. तुमच्याकडे डोहाळे जेवण करतात का? ताई करतात का? किती महिन्यात करतात? का बरं करतात? त्या टीव्हीत केलं, त्यांना काही काम नव्हतं ना. होतं, पहिलं पण होतं, फक्त आपल्याला काही माहित नाहीये. ऐका नाही, खूप सुंदर तुम्ही बोलताय, मला माहितीये, पण मला अगदी तुम्हाला थोडं पाठीमागे घेऊन जायचे. डोहाळे जेवण 7व्या महिन्यात का करतात? ते गर्भसंस्कार आहेत. काय ते? जिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी आहे ना, त्या गर्भाला जसे संस्कार होतील ना, तसं ते लेकरू वाढणार आहे. 7व्या महिन्यामध्ये आपलं कान नावाचं इंद्रिय चालू होते. ऐकताय तुम्ही? 7व्या महिन्यामध्ये उदरात असताना आपलं कान नावाचं इंद्रिय चालू होतंय. त्या कानावर 7व्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत जे विचार पडतील ना, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. तसं ते लेकराचं भविष्य घडणार आहे. म्हणून तर संतांनी सांगितलंय, आपुल्या हिता जो असे जागता, धन्यता कुणाला आहे? माता पिता. उदरामध्ये चांगले संस्कार केले, 7व्या महिन्यापासून संस्कार केले, लेकरू चांगलं जन्माला आलं, लेकरावर चांगले संस्कार झाले ना, त्या ठिकाणी त्या लेकराला धन्यता नाहीये, त्या आई वडिलांना धन्यता आहे. आपल्या हिताच्या ठिकाणी जर जागा असेल ना, तर धन्य माता पिता तयाची आहे. जगतातलं पहिलं ते डोहाळे जेवण जर कुणाचं झालं असेल तर ते भक्त प्रल्हादाचं झालंय. भक्त प्रल्हादाच्या कृतयुगामध्ये आईच्या उदरामध्ये गर्भ वाढत होता. त्याच्या आईचं नाव कयाधू आणि बापाचं नाव हिरण्यकश्यप. राक्षस कुळ आहे, पण मात्र असणारी कयाधू सात्विक विचारांची आहे. ते सात्विक विचार बरोबर घेऊन वावरत होती. वावरत असताना काय झालं माहितीये? हिरण्याक्षाला पृथ्वी रसातळाला नेली. परमात्म्यानं वराहावतार घेतला आणि स्वतःचा सक्का भाऊ त्या ठिकाणी वराहावतार घेऊन त्या ठिकाणी मारला गेला. परमात्म्याचं भजन माझ्या नगरात कुणी करणार नाही असा हिरण्यकश्यपने फतवा काढला. देवाचं नाव माझ्या नगरात घ्यायचंच नाही असा फतवा निघाला. देवाचं नाव घ्यायचं नाही. देवादिकांना त्या असणाऱ्या हिरण्यकश्यपने जर्जर करून सोडलं. हिरण्यकश्यपने जर्जर करून सोडलं. मग त्या ठिकाणी कूटनीती वापरायची. मग काय कूटनीती वापरायची? हिरण्यकश्यपची बायको त्या ठिकाणी इंद्रानं कयाधूला पळून चालवलं आणि असणारा भक्त प्रल्हाद 7 महिन्याचा उदरामध्ये वाढत होता. उदरामध्ये वाढत असलेल्या भक्त प्रल्हादाला इंद्र घेऊन चाललाय. नारदाने मध्ये अडवलं, सांगितलं तुम्ही करताय हे चुकीचं करता. तुम्ही देवादिदेव इंद्र आहात, परंतु ही पतिव्रता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, एवढी मोठी ताकद तिच्याकडे आहे. तुम्ही चुकीचं कर्म करताय. मग काय करू? मग ते सोडून द्या तिला. तिच्या उदरामध्ये गर्भ वाढतोय. त्या ठिकाणी तुम्हाला काय कपट करायचं असेल, काय युद्ध करायचं असेल, स्वतः हिरण्यकश्यप बरोबर करा. पण हे तुम्ही चुकीचं करताय. ऐकताय तुम्ही? माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. इकडं समोर पहा, सगळे समोर पहा. खूप सुंदर सुंदर विषय समोर आलाय माझ्या अगदी. आणि माझ्या समोर स्त्रियांची संख्या जास्त आहे. भविष्यामध्ये एखाद्या स्त्रीच्या अंतकरणामध्ये बदल झाला आणि त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी भक्त जन्माला आला तर खऱ्या अर्थानं तुमचं नवरात्र उत्सव मंडळाचं प्रवचन सक्सेस झालं. नाही तर मग आहेच रोज माझ्या नवऱ्याची बायको. तुम्ही बिचाऱ्या सगळे ते सोडून आलेत. बरं, तुम्हाला तुमच्या प्रपंचापेक्षा त्यांच्या प्रपंचाची लई काळजी. कालच्या भागात काय झालं ग? मी नाही पाहिलं. मला रात्री दांडे खेळायला गेले होते, मला काही पाहायला जमलं नाही. कालच्या भागात काय झालं ते झालं का त्याला माहिती? ते झालं का तिला माहिती? काय चाललं नक्की काय त्या गर्भावर संस्कार होतील? विचार करा बरं. काय त्याच्यात घेण्यासारखं आहे? फक्त कुरघोड्या तुम्हाला शिकवलं, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि ते जर लेकरू जर उदरात असताना जर 7व्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत ऐकलं ना, तर लेकरू सुद्धा एक हारवाली एक घरवाली. लिहून घ्या माझ्याकडून आजच. कुठं होतो आपण? कुठं होतो? मधल्या मळ्यात.
काय तू काय तू प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही विचार चालू आहे. हे बाबासो कधी हुरकत आहे, जेवण झालं म्हणजे आपल्याला घरी जायचं नाही, आपल्याला इथं गोल घेर धरायचा आहे. खेळतात ना तुमच्याकडं? चांगले खेळा, 100% खेळा, शरीराचा व्यायाम होतोय. त्या ठिकाणी तुम्हाला, त्या ठिकाणी तुमचा उत्सव आहे, 100% सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यामध्ये सामील झालं पाहिजे. माझं अजिबात दुमत नाही, परंतु त्याबरोबर असं सुद्धा काहीतरी कळलं पाहिजे ना, हे बाबा का चाललंय, हे सगळे खटाटोप का चालू आहे, हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे ना. कुठं होतं आपण? हिरण्यकश्यपला, त्या ठिकाणी हिरण्यकश्यपच्या बायकोला कयाधूला पळून घेऊन चाललं. नारदाने अडवलं, सांगितलं पतिव्रता आहे ती, आणि पतिव्रता असताना ती असणाऱ्या उदरामध्ये तिच्या गर्भ आहे. नारदांनी सांगितलं, इंद्राने ऐकलं. त्रिखंडामध्ये भजन करणारे नारद त्या नारदांच्या भजनाच्या त्या ठिकाणी उदरामध्ये असलेल्या त्या हिरण्य असणाऱ्या भक्त प्रल्हादाच्या कानावर नारायण नामाचा उच्चार पडला, आणि त्या नारायण नामानं त्या ठिकाणी एका राक्षस कुळामध्ये असणारा भक्त प्रल्हाद जन्माला आला. माझं याच्यातलं खिशातलं एकही वाक्य नाहीये बरं का, मी याला प्रमाण सांगन, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर म्हणाल का नाही पहा, तुम्ही म्हणता का नाही पहा. सत्वर उच्चार आहे ना प्रमाण? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. कधी बिंबला? उदरात असताना बिंबला. कारण कानावर जर पडला असं तर ऐकला म्हटले असते, पण त्यांनी काय सांगितलंय? सत्वर उच्चार 7व्या महिन्यात बिंबला. म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला, डोहाळे जेवण तुम्ही आम्ही बी करता. कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीचं आपण आपल्याला वाटतं अनुकरण करतो, कुठेतरी हे बाहेरून आलं, टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला कळालं, पण त्यांनी आपल्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यांना कळलं 7व्या महिन्यात डोहाळे जेवण करतात, आणि ते आपलंच सगळं आहे. फक्त त्यांनी शोधलं आणि आपण शोधलं नव्हतं. सगळं आपलंच आहे. फोटो लावतात चित्रपटात, तो एक गरोदर माता असेल तर त्या खोलीमध्ये एक फोटो लावला जातो सुंदर बालकाचा, हे सुद्धा गर्भसंस्कारच आहे. पहिली लेकरं पहा अशी थोडीशी विचित्र जन्माला यायची ना पहिली लेकरं, अशी थोडी नाक बरोबर नसायचं, त्याचं कुठेतरी वेगळंच तोंड असायचं, कसं तरीच होट असायची. पण आता लेकरं सुंदर जन्माला काय येतात माहितीये का? जगच सुंदर पाहायला भेटतंय ना. टीव्ही चालू केली का सुंदर जग दिसतंय, तिथं सौंदर्याशिवाय एंट्रीच नाहीये. आणि टीव्हीवर आपलं एवढं प्रेम आहे का ते सुंदर जग आपल्याला दिसतं, त्यातलं एखादं लेकरू आपल्या मेंदूत जातं. पहिल्या लेकराचा जन्म मेंदूत होतो, ऐकताय का तुम्ही? पहिल्या लेकराचा जन्म मेंदूत होतो. मेंदूला ते लेकरू आवडायला लागले का मग ते मेंदू संकेत देतो, असं नाक घडवायचे, असं कान घडवायचे, असे कुरळे केस घडवायचे, असे पाय घडवायचे, अशी बुद्धी घडवायची, असं त्याला बनवायचे. पहिलं मेंदूमध्ये लेकरू तयार होतं आणि मग त्याचा आकार उदरामध्ये तयार होतो. म्हणून तर सांगितलंय, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती या जगाला उद्धरी. आपण गर्भामध्ये असताना काय संस्कार करतो, गर्भामध्ये लेकरू असताना काय विचार करतो, जसे आपण विचार करू ना तसं ते लेकरू घडणार आहे. म्हणून हा स्त्री शक्तीचा सन्मान आहे. स्त्रियांनी सुद्धा आपल्या उदरामध्ये जर लेकरू असेल तर त्या स्त्री शक्तीचा सन्मान करायचा आहे. आणि लेकरू जर चांगलं जन्माला आलं, धन्यता तुम्हाला आहे. धन्य माता पिता तयाची. हे सगळं करायचंय ना, त्या परांबेचा जय जयकार करायचा आहे. त्या परांबेचा जय जयकार करत असताना त्या परांबेच्या प्रांगणामध्ये मी आलोय ना, माझ्यातला महिषासूर जागृत करायचा आहे का माझ्यातला असणारा त्या ठिकाणी देवी जागृत करायची? नक्की माझ्यामध्ये दोन्ही लपलेलं आहे. माझ्यात सुद्धा त्या ठिकाणी अर्जुन आहे, माझ्यात सुद्धा धृतराष्ट्र आहे, माझ्यात सुद्धा त्या ठिकाणी 5 पांडव आहेत, माझ्यात सुद्धा त्या ठिकाणी सगळं माझ्यात लपलंय. फक्त वाव कशाला द्यायचा? काय झालं माहितीये का? मी घेतली गाडी, मला काय गाडी चालवता येत नव्हती, पण मला सुद्धा माहित नव्हतं माझ्यात एक ड्रायव्हर लपलेला आहे. मी त्या ड्रायव्हरला वाव दिला, त्या ड्रायव्हरला पटवून सांगितलं, याला क्लच म्हणतात, याला ब्रेक म्हणतात, याला एक्सेलेटर म्हणतात, याला स्टेअरिंग म्हणतात. आणि मग ज्यावेळी माझ्यातला ड्रायव्हरला मी वाव दिला ना, तेव्हा माझ्यातला ड्रायव्हर जागृत झाला. आणि माझ्यातला ड्रायव्हर जागृत होऊन त्या ड्रायव्हरने गाडी चालवायला सुरुवात केली. ऐकताय तुम्ही सगळे? माझ्यात एक देव सुद्धा लपलाय. कळतंय का मी काय म्हणतोय ते? वनाई दादा, तुम्ही मला आलेला काय म्हटले? राम राम म्हटले ना, 2 वेळा का म्हटले? तुमच्यामध्ये देव आहे, बरोबर आहे. माझ्यामध्ये देव आहे ना. मग माझ्यात देव आहे, तुमच्यात देव आहे, शेजाऱ्यात कोण होते का?
शेजाऱ्याबरोबर आपण भांडतो, त्याच्यात भूत आहे का? नाही. दुश्मनात कोण आहे? भूतच, देवच आहे ना. सर्वाघटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्री. मला वाटते रामाचं मंदिर, आपण रामकृष्ण हरी मंत्र म्हणतो, रामाचं मंदिर सगळ्यांना माहितीये, कृष्णाचं मंदिर सगळ्यांना माहितीये, रामाचे आई वडील सगळ्यांना माहितीये, कृष्णाचे आई वडील सगळ्यांना माहितीये. काय रामाच्या आई वडिलांचं नाव? दशरथ. आणि कृष्णाच्या आई वडिलांचं काय नाव? हा, वासुदेव देवकी. बर, रामाचं मंदिर कुठे आहे? कृष्णाचं मंदिर कुठे आहे? कृष्णाचं मंदिर कुठे आहे? गेले का नाही ट्रिपला? मला काढायची ट्रिपला, नाव बुकिंग करायची असेल मी नेतो तुम्हाला कृष्णाच्या मंदिरात. कुठे आहे कृष्णाचं मंदिर? आणि हरीचं मंदिर कुठे आहे? हरीच्या आई वडिलांचं नाव काय? आनंदाचा काय आहे हरीच्या आई वडिलांचं नाव? हरीचं मंदिर पाहिलं का कुणी? हरीचं मंदिर पाठीमाग ही माझ्या समोर बसलेली सगळी हरीची मंदिर आहेत. या जगतामध्ये तो नाही अशी जागाच नाही, ही सगळी हरीची मंदिर आहेत. आपल्या आतमध्ये तो बसलाय. आपल्या आतमध्ये त्या परमात्म्यानं तुमच्या माझ्याशी एवढा खेळ खेळलाय, एवढा मोठा खेळ खेळलाय, एवढा मोठा खेळ खेळलाय, तो लपून बसलाय आणि आपल्याला प्रगट केलंय. काय म्हणतो मी? माझं बोलणं लक्ष येते का तुमच्या? आपल्याला प्रगट केलंय आणि तो लपून बसलाय. निर्गुण निराकार नाहीच्या आकारण जे तुम्ही चराचर हरीशी बजे. तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. तो आकाराला संतांनी आणलाय. संतांनी सांगितलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी हरगळा काशे पितांबर आवडे निरंतर याची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तु म्हणी. संतांनी सांगितलं तसं त्या ठिकाणी तो परमात्मा आजही विटेवर उभा आहे. आला नावा रूपान तुका म्हणे झाला सोपा. पण तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. तो परमात्मा कुठं नाही अशी जागाच नाही. मला वाटते आपल्याला तो दिसत नाही आणि संत म्हणतात तो नाही अशी जागाच नाही. पण त्या परमात्म्यानं तुमच्या माझ्याशी एवढा मोठा खेळ खेळलाय, तुम्हाला मला प्रगट केलं, तो लपून बसलाय. कुठं लपलाय माहितीये का? हृदयबंदी खाना केला ना आत विठ्ठल कोंडीला. कुठं लपलाय? अरे तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. कळतंय का माझं बोलणं? मी काय म्हणतोय ते कळतंय का? आता वनायचं सांगितलं. काय सांगितलं? मला आल्याने त्यांनी राम राम केला. 2 वेळा राम राम का? हा आत्माराम आणि हा आत्माराम. अजून सोपं सांगू का? जाऊ दे आता सांगतो. जोपर्यंत टरफला आणि शेंगदाणा एकत्र आहे तोपर्यंत त्या शेंगला पोत्यात जागा आहे. ऐकलं का? मी काय माझं वाक्य ऐकलं का? जोपर्यंत टरफला शेंगदाणा आहे तोपर्यंत त्या असणाऱ्या शेंगला पोत्यात जागा आहे. ज्या क्षणाला त्या असणाऱ्या टरफलातून शेंगदाणा बाहेर पडला त्या क्षणाला त्या टरफलाला नाही, ह्या टरफलाला, या टरफला जोपर्यंत शेंगदाणा आहे तोपर्यंत हालचाल आहे. यातला एकदा शेंगदाण्याने उडी मारली का याला ह्या टरफलाला स्मशानभूमीत न्यावं लागतं. अजून सोपं सांगू का? अजून सोपं तुम्हाला कळण असं सांगतो. एखादं प्रेत डोळ्यासमोर आणा. तुमचं आप्तेष्ट असू द्या, नातेवाईक असू द्या, पाहुणेरावळे असू द्या. आपण 4-5 तास त्या प्रेताची राखण करत होतो, वाट पाहत होतो, पाहुणेरावळे येणार होते. 4-5 तास आपण त्या असणाऱ्या प्रेताचं राखण करत होतो, पाहुण्यांची वाट पाहत होतो. आता ऐका, त्या प्रेताला आपण उचललं, स्मशानभूमीत गेलं, त्या प्रेतातला गेला तो आपला कोणीतरी होता का ते शरीर म्हणजे आपलं कोणीतरी होतं? आता कळलं तुम्हाला? आता नक्की कळलं. त्या प्रेतातलं असणारं स्मशानभूमीत गेलं ते शरीर आपलं होतं का त्या असणाऱ्या शरीरातलं काहीतरी निघून गेलं ते आपलं कोणीतरी होतं? मग तर शरीर आपलं कोणीतरी होतं, मग ते असणारं शरीर जाळायला का दिलं? आता कळलं असं? असं नाही कळत. उदाहरण सांगावं लागतं, पटवावं लागतं, पटून सांगावं लागतं. आपण सुद्धा या देहात मुक्कामाला आलोय. काय म्हटलं मी? आपण सुद्धा या देहात मुक्कामाला आलोय. घर खाली करा भाड्याचं आणि आलं नोटीस घर मालकाचं.
आपल्याला वाटते आपल्याला स्वर्गात जायचे, आपल्याला वाटतं आपल्याला वैकुंठात जायचे. स्वर्ग इथंच आहे, वैकुंठ इथंच आहे, नरक इथंच आहे. शेवटचा काळ चांगला गेला, समजायचं मी स्वर्गात गेलो. खूप हाल अपेक्षा झाल्या. मागच्या नवरात्रीला नवस केला होता देवीला, आई कर्म जागा, आता किती दिवस घाण काढायची. मागच्या गणपतीला नवस केला होता, गणपती बाप्पा पुढचं वर्ष नाही बाबा, आत्ताच कंटाळा आलाय, जा ना यांना घेऊन, आता जागा कर थोडीफार कुठेतरी ऍडजस्ट कर. नवस करायला लागलं तर समजायचं आपलं काहीतरी त्या ठिकाणी पूर्वजन्मीचं पाप आपल्याला ते सुकृत फळायला आलंय, भोगायला आलंय, आणि आपण त्याचं फळ भोगतोय. मला वाटतंय आपण सुद्धा प्रत्येकाने एक विचार करायचा आहे आणि त्या परमात्म्याला शरण जायचंय. कसं शरण जायचंय? अनन्य चिंतयन्तो माम हे जना परिउपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम मोहम्यम. तो परमात्मा आपला योगक्षेम वाहतो, पण त्या परमात्म्याशी काहीतरी नातं जोडावं लागतं. जोडलंय का नातं देवाशी? काही त्या देवीशी काही नातं जोडलंय का? गणपती बाप्पाशी काही नातं जोडलंय का? अहो, ते छोट्याशा लेकराला सांगावं लागत नाही. घरातला गणपती बाप्पा ते बाहेर नेऊ देत नाही, बापाचे पाय आवडून धरतोय आणि आपण त्या गणपती पुढे नाचतोय. ते छोटंसं लेकरू काय करतोय? बापाचे पायावरून धरतोय, सांगतोय बाबा नका विसर्जन करू त्याचं. त्या लेकरानं नातं जोडलंय त्याच्याशी 10 दिवस. 10 दिवस तो गणपती बाप्पा आपल्या घरात आहे आणि आपण म्हणतो 50,000चा डीजे आणायचा आणि विसर्जनाची मिरवणूक काढायची, तिच्या पुढे नाचायचं. त्याच्याशी जर काही नातं जोडलं ना, जाताना एखादा आसू डोळ्यातून ओघळला पाहिजे. देवा 10 दिवस झाले हो, तुम्ही आमच्याकडे पाहुणे आला होतात, काही कमी पडला असून देवा माफ करा बरं देवा. मी भोळा बाबडा बघतोय देवा, नसन तुमची सेवा घडली, एखाद्या वेळी आरती मागं पुढे झाली असन, एखाद्या वेळी तुमचा उपचार कमी जास्त झाला असन देवा, माफ करा देवा. जाताना विरह निर्माण झाला पाहिजे, एखादा आसू त्या परमात्म्यासाठी टपकला पाहिजे. आसूये दाटली उभारुनी बाहे, नाना वाट पाहे रात्रंदिवस, भेटशी के दभा माझ्या जीव लगा, ये गा पांडुरंगा माय बापा. मला वाटतं त्या परमात्म्यासाठी जर आपण त्याच्याशी काही नातं जोडलं ना, 100% विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी त्या परमात्म्याचा विरह झाला पाहिजे. फक्त म्हणायचं नाही पुढल्या वर्षी लवकर या, असं नाही म्हणून जमणार. फक्त म्हणून जमणार नाही. ही फक्त असणारी भक्ती झाली, पण ती फक्त दिखेवायची भक्ती झाली. अंतकरणापासून त्याची सेवा करा, त्याच्याशी काहीतरी नातं जोडा, त्या परांब्याशी काहीतरी नातं जोडा, त्या गणपती बाप्पाशी काहीतरी नातं जोडा. आपला तो एक देव करुणी घ्यावा, जेणे विना जीवा सुख नोहे, हे रथी माईके दुःखाची जनती नाही आधी आणि ती अवसानी. मला वाटतंय त्या परमात्म्याशी जर आपण नातं जोडलं ना, ऐकताय का तुम्ही सगळे? मी त्या परमात्म्याशी लग्न केले. माता भगिनी तुम्ही लग्न केलं, तुम्ही लग्न केल्यावर नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र तुमच्या गळ्यात आहे. तुम्ही लग्न केल्यावर त्याच्या नावाचं कुंकू तुमच्या कपाळाला आहे. ऐका बरं, मी त्या परमात्म्याशी लग्न केले, त्याच्या नावाचं कुंकू माझ्या कपाळाला आहे. त्याच्या नावाचं मंगळसूत्र एक नाही 2 मंगळसूत्र घालतोय मी. त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे. बरं, हे मंगळसूत्र घातल्याशिवाय उचलता येत नाही, किती दुराचारी असू द्या. हे त्यानं कपडा लावल्याशिवाय उचलता येते. आता तुमच्याकडे लावतात का नाही मला नाही माहिती बाबा, पण आमच्याकडे तर लावतात. नदीच्या पलीकडे चांडोली लावतात, पिंपळगावला काय करतात मला माहित नाही. पण हे लेणं जर नसन आणि हे जर मंगळसूत्र गळ्यात नसन, उचलत नाही. मी त्याच्याशी लग्न केले, त्याला सांगितलंय देवा सांगो सुख दुःख, देव निवारिल भूक, देव कृपेचा सागर, तो दयाळू आहे, तो मायाळू आहे, पण त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे. मी त्याच्याशी नातं जोडलंय, त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय. मी सांगायचं ना त्यालाच सांगतो, मी बोलायचं त्याच्याबरोबर बोलतो, मी विनवणी त्यालाच करतो, मी गप्पा सुद्धा त्याच्याबरोबरच मारतो. आपण सुद्धा परांब्याशी नातं जोडलं असेल, मा भगवतीशी नातं जोडलं असेल, गणपती बाप्पांशी नातं जोडलं असेल, विठोबाशी नातं जोडलं असेल, माता रुक्मिणीशी नातं जोडलं असेल, दत्तात्रय प्रभूंशी नातं जोडलं असेल. नातं जोडा, 100% तो परमात्मा तुमच्या मनातलं मनोगत ओळखतोय. मी लहान होतो, पायी शाळेत जायचो, मला वाटायचं पायाला चप्पल असावी. त्या परमात्म्यानं दिली माझ्या पायाला चप्पल. चप्पल आल्यावर मला वाटायचं माझा मित्र सायकलवर जातोय. मग मला वाटलं आता
मला पण सायकल असावी, दिली त्या परमात्म्यानं सायकल. बस तुम्ही मनाचं मनोरथ पूर्ण करतोय तो तुमच्या मनात येऊ द्या. फक्त मनात चांगले विचार येऊ द्या. ज्या दिवशी तुमच्या मनात चांगले विचार येतील, सत विचाराला त्या ठिकाणी परमात्मा सहाय्य होतो. मला वाटलं सायकल आली आता. देवा, अरे मला सायकलवर नाही रे देवा, मला आता 4 असणारी टू व्हीलर तरी पाहिजे देवा, जुनी पाणी का होईना पण पाहिजे देवा. मला वाटतंय माझ्याकडे ती पण आली. मला वाटतंय सगळे महाराज आमचे डीजे काय म्हणायचे, महाराज सगळ्यांकडे गाडी झाल्या, तुम्ही पण गाडी घ्या. वाटतं मी मदत करतो बा काहीतरी. पण त्या परमात्म्यानं गेल्या वर्षी इलेक्शन आलं, माझ्याकडे 400-500 पिशवी कांदा होता. परमात्मा कांदा रूपानं माझ्या बराकीत आला. 4-5 अवघी मिठाई माझी. मला वाटतं तो परमात्मा मला पावला, कांद्याच्या रूपात माझी आर्थिक उन्नती करायला आला. मी पाहतो ना महाराज, मी हे मनाची म्हणे गुंफेला असेला बापरक मध्ये वरू, हे मनाच्या मनात गुंफन करतो आणि याला चिंतन म्हणतात. मला वाटतं त्या परमात्म्याचं चिंतन करावं, त्याच्याशी काहीतरी नातं जोडावं. ऐकताय तुम्ही सगळे? द्रौपदीने परमात्म्याशी नातं जोडलं होतं. असं म्हणतात कधीतरी परमात्म्याचं बोट कापलं होतं आणि बोट कापलेलं असताना नाटक केलं होतं देवाने पण स्वतःच्या अंगावरचा भरजरी शालू त्या ठिकाणी फाडला होता आणि परमात्म्याचं बोट बांधलं होतं. परमात्म्याचं बोट बांधलं. आता देव माझ्यावर प्रसन्न झालाय, देवाशी काहीतरी नातं जोडलंय. आणि ज्यावेळी माणूस देवाशी काहीतरी नातं जोडतो ना, परमात्म्याशी काहीतरी नातं जोडतो ना, माणसाच्या अंतःकरणामध्ये एक विश्वास निर्माण होतो. माझ्या समोर काही स्वामी समर्थांचे भक्त असतील, त्यांचं काय वाक्य आहे? भिवू नकोस मी तुझ्या आहे ना वाक्य. हा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे जे वाक्य आहे ना, हे ब्रह्मवाक्य आहे. आणि या ब्रह्मवाक्यानं माणसाचा विश्वास जागृत होतो. आणि विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता, माणूस त्या स्वामीवर सुद्धा सत्ता करू शकतो. ऐकताय तुम्ही सगळे? द्रौपदीने काय केलं होतं माहितीये का? द्रौपदीची काहीच चूक नव्हती. दूतामध्ये त्या ठिकाणी जुगार म्हणतो आपण त्याला, त्या जुगारामध्ये द्रौपदी डावावर लावली. दुःशासनाला सांगितलं तिला भर सभेत ओढीत आण. तिला भर सभेत ओढीत आणायचं. त्या ठिकाणी रजस्वला होती, एक वस्त्र परिधान केलं होतं. ती विनवणी करत होती पण ऐकायला कोणी तयार नव्हतं. आता ओढीत आणण्यासाठी साडीला ज्यावेळी दुःशासनानं हात घातला, आता भर सभेत ओढीत आणायचंय, तिला 100% गॅरंटी होती. माझे 5 पांडवपती आहेत, नाही कुणी पुढे आला तरी माझा भीमदादा नक्की येईल, भीम 100% उठल. पण मात्र त्यांनी दुतात लावली होती, दुतात हारली होती. नाही त्या ठिकाणी कुणी सुटलं. ऐकताय तुम्ही? नाही कुणी सुटलं. 100% गॅरंटी होती. बाकीचं कुणी नाही हल्लं तर त्या ठिकाणी आचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, ते तरी येतील. पण ते सुद्धा हल्ले नाहीत, कारण त्यांनी कौरवांचं अन्न खाल्लं होतं. मग आता ज्यावेळी सगळे दोर कापले जातात ना, सगळे दोर कापले का मग माणसाला देव आठवतो. आता सगळे दोर कापले होते. द्रौपदीने दोन्ही हाताने साडी पकडली होती. नंतर एका हाताने साडी पकडली होती, एक हात वर केला होता. नंतर लज्जा रक्षणासाठी अशी दातच साडी पकडली होती, दोन्ही हात वर केले. आणि ज्या क्षणाला परमात्म्याला आवाज दिला, दातातली साडी सुटली ना, त्या क्षणाला परमात्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत पोहोचला. कारण अनन्य भावानं तो आवाज दिला होता. दोन्ही हात वर करून पहा. द्रौपदीचं चित्र पाहिजे ना, असं द्रौपदीचं चित्र आहे. परमात्म्यानं साडी नाही पुरवली, परमात्मा साडी झाला, अंबर नावाचा अवतार झाला. आपण सुद्धा अनन्य भावानं जर त्या परमात्म्याची सेवा करत असाल, त्या परांब्याची सेवा करत असाल, तर ती परांबा आपल्यासाठी धावून येईल. परंतु मागचे सगळे दोर कापावे लागतात. गहाणखत बुडवावं लागतंय, तेव्हा गाथा मुखातून बाहेर येतोय. येते का माझं बोलणं लक्षात? गहाणखत बुडवावं लागतंय, मग गाथा मुखातून बाहेर येतोय. समाजानं छिडकारावं लागतंय, सिद्ध बेटात राहायला जावं लागतंय, मग ज्ञानेश्वरी मुखातून बाहेर येते. या जगतामध्ये फुकट काहीच नाहीये. आपले जर मागचे दोर जर सगळे व्यवस्थित असेल तर तो परमात्मा आपल्यापासून लांब जातो. पण ज्या क्षणाला अनन्य भावानं आपण त्याचं चिंतन करू ना, त्या क्षणाला तो येतोय.
पण विश्वासानं त्या ठिकाणी विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. आणि आपण जर त्या परांब्यावर, त्या गणपती बाप्पावर, त्या विठ्ठलावर आपण अविश्वास दाखवत असू, त्या गोपालकृष्णावर आपण अविश्वास दाखवत असू, तर 100% आपला घात होतो. ऐकताय तुम्ही सगळे? मला आता माझ्यासमोर एक काल्याचा प्रसंग डोळ्यासमोर येतोय. दही दूध तूप लोणी त्या ठिकाणी गवळणी विकायला जायच्या. यांनी ठरवलं, गोपाळांनी ठरवलं, परमात्म्याने एक गुप्त बैठक घेतली. अरे सगळे माझे गोपाळ त्या ठिकाणी कृश होत चाललेत, यांच्या शरीरात फक्त हाडकं शिल्लक राहिली. मग आता आपण काय करायचं? हे असं खाऊ देत नाहीत ना. मग आपण सगळ्यांनी काय करायचं? चोरी करायची. कधी करायची? रात्री करायची. परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना त्या ठिकाणी एकत्रित जमायला सांगितलं. त्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. वरद्या, वरद नाही बरं का, वरद्या, वाकुड्या, सुदाम्या, पेंद्या, मधुमंगळ, ही सगळी नावं कशी आहेत? मित्रांनो सुद्धा फोन केल्यावर जोपर्यंत तो मला रम्या म्हणत नाही तोपर्यंत महाराज जरी असतो तरी मला समाधान वाटत नाही. ही मित्रांची नावं आहेत. आणि त्या मित्रांना नावच अशी होती. त्यातला एक पेंद्या नावाचा मित्र होता. खूप खोडकर होता महाराज. तो काय करायचा माहितीये का? काहीतरी खोड करायचंच. देवाच्या नक्की काय चाललंय. मग एक दिवशी काय झालं, देवाने एका गवळणीच्या दारासमोर सगळा आखी त्या ठिकाणी मोर्चा वळवला. एका गवळणीच्या दारासमोर सगळे उभे राहिले. देवानं सांगितलं, ऐकताय का तुम्ही सगळे? हा, सगळ्यांनी डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले बरं का, सगळ्यांनी डोळे झाकले. हा, उघड्या डोळे. काही क्षणात देवानं ज्यानं कुलूप तयार केलं, ज्यानं दरवाजा तयार केला, ज्यानं कडी तयार केली, त्याला कशाला कुलूप तोडायला लागते, कशाला कडी तोडावं लागतील, कशाला त्या ठिकाणी दरवाजा तोडावा लागते. त्या सगळ्या गोपाळांनी डोळे झाकले. एका क्षणात सगळे गोपाळ आतमध्ये घ्या म्हटले. मारा ताव, मारा ताव. सगळ्यांनी ताव मारला. मस्तपैकी सगळं दही दूध तूप लोणी काय होतं सगळं फस्त केलं. देवानं सांगितलं आता बाहेर जायचं ना, झाका डोळे. रोज त्या ठिकाणी सगळे गोपाळ ऐकायचे. झाका डोळे का आतमध्ये जातोय, झाका डोळे का बाहेर येतोय, झाका डोळे का आतमध्ये जातोय. त्या पेंद्याला वाटलं देव नक्की कोणता मंत्र म्हणतोय का, काय अंगारा फुकितोय का, नक्की काय करतोय. एक दिवशी त्याने काय केलं माहितीये का? अख्खे डोळे नाही झाकले. डोळे झाका म्हणले. त्याने काय केलं, असं फक्त असं केलं आणि डोळे मात्र उघडे ठेवले. अर्धे डोळे झाकले, अर्धे डोळे. आता अर्धे डोळे झाकले. पेंद्या अर्धा बाहेर येईल का अख्खा बाहेर येईल? अर्धे डोळे झाकले महाराज. पार्श्वभाग इथून खालचा भाग कौलाच्या आतमध्ये गुंतून राहिला आणि एवढा वरचा भाग त्या ठिकाणी कौलाच्या वरती गवळणी राहिली जाग. आता काय झालं असेल? हात चोरे म्हटले, तोंड लपवतोय म्हटले. एक खालून घेतलेत काठ्या आणि पार्श्वभाग फोडून काढला महाराज. तेव्हाची म्हणे द्वापार युगातली, द्वापार युगातली म्हणे त्याच्या लावणे हाना म्हणतात. काय म्हणतात? त्याच्या लावणे हाना. द्वापार युगामध्ये असणारा पेंद्या चुकला. पेंद्यानं परमात्म्यावर अविश्वास दाखवला. पेंद्याला त्या ठिकाणी मार खावा लागला. आपण सुद्धा त्या परांब्यावर, त्या गणपती बाप्पांवर, त्या गोपालकृष्णांवर, त्या परमात्म्यावर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अविश्वास दाखवू नका. तो आहे, तो कालही होता, तो आजही आहे. आपण नसतानाही तो असणार आहे. तो सर्वत्र त्या ठिकाणी भरून पुरून उरलाय. फक्त दिव्य दृष्टी असावी. त्याला सगळीकडे पाहावं आणि अनन्य भावानं त्याचं चिंतन करावं. अनन्य चिंतन तो माम ये जना परिउपासते तेषाम नित्यभियुक्ता माम योगक्षेमोहम्यम. मग काय करेल महाराज? आम्ही त्याचं अनन्य भावाने चिंतन केलं. कसं करायचं माहितीये का चिंतन? आपण शेतकरी असू द्या, आपल्या पिकात त्या परमात्म्याला पाहिजे. पीक जर चांगलं आलं ना, शेतात जर आपण गेलो ना, चार्जिंग होतो महाराज. लेकरं जर चांगली असेल, कुटुंब जर चांगलं असेल, बायको जर जीव लावणारी असेल, घरात माणसाचा घराकडे ओढा जास्त असतो. पण घरातलं कुटुंब जर त्या ठिकाणी थोडं विचित्र असेल, 11-11 वाजेपर्यंत माणूस गावातच, काय रे बाबा काय झालं, काही नाही, आता घरी जायचं, हाताने घ्यायचं, खायचं, हाताने घ्यायचं बरं का, वाढायला कोण नसते. कारण काय, पाठीमागचा परिवार. तशी शेती जर आपली चांगली असेल ना, आपल्याला शेतात जायला आनंद वाटतो. 4 मित्राला आपण बरोबर घेऊन जातो, चला ना माझा ऊस पाहिला,
चला असं असं केलंय मी, तसं तसं केलंय मी. म्हणजे त्या असणाऱ्या शेतामध्ये, कांद्यामध्ये, मुळ्यामध्ये, भाजीमध्ये, गाईमध्ये, बैलामध्ये मी विरोधानं सांगत असतो, गाईचं गावडं झालं का बाजार करायचा. वैतागाला का माणूस म्हणतो ना, त्या खटऱ्याला पाणी पास म्हणतो ना. बैलाचं खटर झालं का बाजार करायचा. शिडीचं शिपुर्ड होतंय, बकराचं बकरड होतंय, त्याचा लगेच बाजार करून टाकायचा. त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही राहिला. तसं आपलं जर प्रेम जर त्याच्यावर असेल, 100% असणारा परमात्मा त्याच्या रूपात येईल. एक ओम्या नावाचा बैल होता, त्या जवळेकरांचं त्या ठिकाणी उद्धार करून गेला महाराज. त्या बैलाची समाधी झाली. विचार करा. मन्या नावाचा बैल होता. आता मी त्या क्षेत्रात नाही त्याच्यामुळे मला नाही ते सापडत. आता यांना पुढे पाहिल्यामुळे मला गाडा आठवला. त्यांची आज नंबर मध्ये बारी झाली, फळी फुटली त्यांनी. म्हणजे असं आहे ते. त्याच्यामुळे कसा असतो विषय, माणूस जसा समोर आहे ना तसं ते आठवावं लागतं. म्हणून त्या परमात्म्याचं अनन्य भावाने चिंतन करा. अनन्य भावानं चिंतन करण्यासाठी तो परमात्मा आहे. त्याचं अनन्य भावानं चिंतन करा. तो परमात्मा आपला योगक्षम पाहिल्याशिवाय राहणार नाही. 100% वाहतोय. मला बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी बऱ्याच वेळा मी विचार करतो, तो परमात्मा कसा आपला योगक्षम वाहतो. पुण्यवंत पाताळ लोके नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला. आमची जनाबाई म्हणते, देवा तुझा दरबार धुंद झाला रे देवा, तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही राहिला देवा. आज सुद्धा परमात्म्याचा दरबार धुंद झालाय महाराज. आज खऱ्याला किंमत नाहीये, पण ऐका, खऱ्याला किंमतच असते महाराज. खरं आजही खरंय, उद्याही खरंय. पण ऐका ना, खरं आजही खरंय, उद्याही खरंय. असं म्हणतात, सच परेशान हो सकता है लेकिन सच कभी पराजित नाही होता. आमची जनाबाई देवाच्या समोर उभी राहिली आणि देवावर भांडायला लागली, देवा तुझा दरबार धुंद झाला रे देवा. पुण्यवंताला का पाताळात घातलं. त्याने त्या पुण्यवंतानं त्या युगातली त्या ठिकाणी भक्ती करत होता, यज्ञ केला होता. 199वा यज्ञ पूर्ण झाला होता. एक यज्ञ पूर्ण झाला असताना इंद्रपदाला धोका होता. तुला इंद्रानं पाठवलं होतं, तू लगेच धावत आला होता. कारण तुमची युती आहे ना, तुमच्या युतीमध्ये काही फारकत नाही झाली पाहिजे. इंद्राला धोका झाला का विष्णूने धावायचं, विष्णूला धोका झाला का शंकरानं धावायचं. तुमच्यामध्ये त्या ठिकाणी चालतं. पण देवा, पण त्या बळीचं काय चुकलं होतं देवा. आणि तुम्ही तर म्हणता महाराज योगक्षम मोहम्यम, कसा योगक्षम व्हायला. ऐका ना, जरी आपल्याला वाटतं बळीला पाताळात घातलं, बळीच्या त्या ठिकाणी त्या महालामध्ये परमात्म्यानं यावं, बटू वामनाच्या रूपात यावं. बटू म्हणजे काय, छोटा. आपण ते बुटक आहे, बटू वामनाच्या रूपात यावं. मला वाटतंय मागणारा याचक हा बटूच असतो. म्हणजे याचक हा छोटाच असतो. त्या छोट्याशा लेकराच्या हातात तुम्ही प्रसाद दिला ना, तुमचा हात खाली, त्याचा हात वर आहे. म्हणजे देवाला सुद्धा भक्ताकडे मागायला येताना बटू वामनाच्या रूपात यावं लागले, छोटं होऊन यावं लागले. कारण याचक आहे. बटू वामनाच्या रूपात यज्ञ चाललाय. 99 यज्ञ पूर्ण झालेत. एक यज्ञ पूर्ण झाला का बळीला इंद्रपद प्राप्त होते. त्यावेळची साधना आहे द्वापार युगातली. आता एक यज्ञ पूर्ण होऊ द्यायचं नाही. इंद्राने त्या ठिकाणी विष्णूला मिस्कॉल दिला, सांगितलं विष्णू भगवान जावान त्या यज्ञातला विध्वंस करा, नाही तर माझ्या पदाला धोका आहे. विचार करा बरं, आज आपण भक्ती करतो, या भक्तीच्या प्रांगणामध्ये आपण सगळे आहोत आणि इथे येऊन जर आपल्याला धोका होत असेल, जमल का. नाही जमणार. त्या भक्तीवरचा समाजाचा विश्वास सोडून जाईल. मग देवानं यावं, बटू वामनाच्या रूपात यावं, गेटवरून आतमध्ये प्रवेश करावा. बळीने समोर येऊन त्या ठिकाणी आलेल्या अतिथीचा मान सन्मान करणं यज्ञाचा त्या ठिकाणी नियम आहे. आतमध्ये प्रवेश केलाय. यज्ञाचा यज्ञकुंड धगधगतोय. आता फक्त एक यज्ञ शिल्लक राहिलाय. तो तेवढा यज्ञ पूर्ण झाला का इंद्रपद प्राप्त होणार आहे. भिक्षा मागायची. आता आलेल्या ब्राह्मणाच्या वेशात आहे, बटू वामनाच्या रूपात आहे. असे हात पुढे केले. काय मागायचे, मागा म्हटले काय नाही, 3.5 हात जागा लागते, पण मला 3च हात जागा दे, 3च पावलं जागा दे. किती? 3च पावलं जागा दे. आपल्याला सुद्धा 3च पावलं जागा लागते. टाका 3 टांगा, 3च टांगा जागा लागते. 3 टांगापेक्षा जास्त कुणाला जागा लागत नाही. 3 टांगापेक्षा कुणाला जास्त जागा लागत नाही. तुम्ही झोपून पहा, 3 टांगा टाका, 3 टांगांमध्ये तुमचं त्या ठिकाणी बस 3 त्रिपाद भूमी मागितली. आता द्यायचंय
शेजारी गुरुभेद गुरुजींनी सांगितलं, ओळख नाहीये तुला, तो अज्ञानी आहे, तो परमात्मा आहे, चुकीचं काहीतरी करू नको, अजिबात देऊ नको. पण ऐकलं नाही. आणि काहीतरी द्यायचं असलं का संकल्प सोडावा लागतो. हातावर पाणी घ्या सांगितलं. त्या असणाऱ्या बळीच्या गुरुनं त्या तोटीमध्ये जाऊन बसावं आणि त्या तोटीमध्ये जाऊन ती तोटी बंद करावी. पण त्या असणाऱ्या बळीनं माझ्या यज्ञामध्ये जर कुणी याचक आला असेल तर त्याला मी दान देणार. आड आला म्हणून फोडेला डोळा, बळीनं भीष्मा आंधळा केला. असणारा डोळ्यामध्ये काडी घातली आणि असणारा बळीनं गुरु आंधळा केला. गुरु आंधळा झाला. आता त्या ठिकाणी पाणी झालं, संकल्प सुटला. आणि ज्यावेळी शेजारी आई उभी आहे, आईला कळलंय परमात्मा माझ्या मुलाकडे काहीतरी भिक्षा मागायला आलाय. बळीचा बाप अगोदरच त्या ठिकाणी वारला होता. आई फक्त शिल्लक होती. त्यावेळी सती जाण्याची प्रथा होती. पण समाजाने अडवलं, गर्भ त्या ठिकाणी उदरात वाढतोय ना, तुला सती जाता येणार नाही. कारण बळीचा गर्भ त्या ठिकाणी उदरामध्ये वाढत होता. ती असणारी मातेला एवढा आनंद झाला, अरे मी सती जाणार होते, मी जर सती गेली असते ना, हा माझा मुलगा सुद्धा माझ्याबरोबर त्या ठिकाणी अग्नीमध्ये त्या ठिकाणी दहन झाला असता. बरं झालं मी सती नाही गेले. सती जर गेली असते तर एवढा पुण्यवान मुलगा जन्माला आला नसता. त्या ठिकाणी ती असणारी पुरोचनची बायको बळीची आई एक वाक्य वापरते, बही नाही गई पुरोचन के साथ, ऐसा बेटा पैदा नाही होता जिसे प्रभू पसारे हात. परमात्म्यानं हात पसरावं एवढं मोठं योग्यता प्राप्त झाली. संकल्प सुटला, त्रिपाद भूमी दिली. पहिलं पाऊल पुढे ठेवू पृथ्वीवर ठेवलं, दुसरं पाऊल पुढे ठेवू स्वर्गात ठेवलं, तिसरं पाऊल डोकं पुढे केलं डोक्यावर ठेवा, डोक्यावर तिसरं पाऊल ठेवलं. ऐका ना, मला वाटतंय पुण्यवंताला पाताळात घातलंय, पुण्यवंत पाताळात गेलाय. आपल्याला वाटतं त्या परमात्म्यानं कुठे योगक्षम व्हायलाय, पुण्यवंत पाताळात गेलाय. पण पुण्यवंत जरी पाताळात गेला ना, पुण्यवंत कोण होता माहितीये का? बळी हा दैत्य गुरु होता. बळी हा दैत्य गुरु होता. त्याच्या मस्तकावर पाय दिला, त्याला पाताळात घातलं आणि पाताळात दैत्याचं राज्य दिलं. आणि परमात्म्यानं हातामध्ये दंड घेतलाय आणि द्वारपाळ बळी द्वारी झालाय. काय म्हणतोय मी? आपण काकड्यामध्ये प्रमाण म्हणतो, द्वारपाळ बळी द्वारी झाला. परमात्म्यानं द्वारपाळी करावी. आणि द्वारपाळ करत असताना 12-15 वर्ष होऊन गेले. परमात्म्यानं द्वारपाळाचं काम करावं बळीच्या दरवाज्यामध्ये. कारण परमात्म्यानं त्याला तळामध्ये घातलंय, पाताळामध्ये घातलंय. रक्षाबंधनचा दिवस आला. रक्षाबंधनचा दिवस. आता रक्षाबंधन का साजरी करायची सांगतो. माता भगिनी, रक्षाबंधनचा दिवस आला. महालक्ष्मीला वाटलं आता देवाला किती दिवस असं बंदित ठेवायचं, किती दिवस देवानं द्वारपाळाचं काम करायचं. 12 वर्ष होऊन गेली. आता त्या ठिकाणी परतफेड झाली असेल. मग घरी जावं, माता लक्ष्मीने घरी जावं, कुणाच्या? बळीच्या घरी जावं, पाताळ लोकात जावं. बळीने आदर सत्कार केला, सन्मान केला. आणि सन्मान करून त्या ठिकाणी बहिणीचा दर्जा दिला. बहीण म्हणालात ना तुम्ही मला, बहिणीचा दर्जा दिला ना तुम्ही मला. मग तिने काय केलं माहितीये का? एक असं म्हणतात, एक धागा काढला आणि त्या बळीच्या हातात बांधला. जो आपण रक्षाबंधन दिन साजरा करतो ना, तो कृतयुगापासून आहे. रक्षाबंधनचा दिवस कृतयुगापासून आहे. पहिली राखी लक्ष्मी मातेने बळीला बांधली आणि मग आपण लगेच खिशात हात घालतो आणि काहीतरी दान देतो. त्या बळीला सांगितलं, दान द्यायचं असेल ना तो तेवढा द्वारपाळ देऊन टाका. काय करा? तेवढा दरवाजात असलेला द्वारपाळ आहे तो तेवढा देऊन टाका. रक्षाबंधनच्या असणाऱ्या एका बंधनानं बळीश असणारं बहिणी भावांचं नातं निर्माण झालं आणि परमात्म्याची सुटका होऊ शकते. म्हणून मी पहिल्यापासून सांगतो, त्या परमात्म्याशी काहीतरी नातं जोडा. मी जोडलंय, मी त्याच्याशी लग्न लावलंय, मी त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, मी त्याच्या नावाचा बुक्का लावलाय. आणि ज्यावेळी त्याचं मंगळसूत्र गळ्यात असतं, त्याच्या नावाचं कपाळाला कुंकू असतं ना, जर चांगली साडी नसल, आज पिवळी आहे का? चांगली साडी नसल, चांगले दागदागिरी नसतील, तुम्ही ह्याच्या बापाला नाव ठेवता का नाही? ठेवता का नाही? जाऊ दे मेल्याला. हा, ह्या जुन्या आजी आहेत, आता नाही म्हणती मेल्याला मुर्द्या असं नाही म्हणती, पण जुन्या आज्यांकडे तेवढंच वाक्य होतं, जाऊ दे त्या मेल्याला नाही काय वाटत, मला काय करायचंय, त्याचीच चव जाईल, चालली मी अशीच.
फुटका मनी नाही, आयुष्य गेलं. फुटका मनी काय केला नाही, फक्त पावत्या बनवित राहिला, फक्त जमिनी घेत राहिला. रोजच्या जेवणाची काळजी करतो त्याला आई म्हणतात, आयुष्याची जेवणाची काळजी करतो त्याला बाप म्हणतात. पण ऐका ना, मला वाटतंय तुम्ही ज्या दिवशी लग्न लावलं ना, ज्या दिवशी लग्न लावलं ना पती बरोबर, त्या दिवशी तुमच्या सर्वस्वाची जबाबदारी कुणाची झाली? पतीची झाली. मी सुद्धा लग्न लावलंय, मी त्या परमात्म्याशी लग्न लावलंय. तो आत्ताही माझ्या पाठीमागं उभा आहे. मी गाडीत बसलो, मी एकटा नसतो, माझा परमात्मा माझ्या बाजूच्या सीटावर असतो. आता सुद्धा तो परमात्मा इथं बसलाय, तुमच्यामध्ये तो बसलाय, तो माझं प्रवचन ऐकतोय. आपण सुद्धा घरातून बाहेर निघताना त्या देवाला विनवणी कर, देवा चला ना माझ्या बरोबर. चाललोय आज मी कुठं? अमर नवरात्रोत्सव मंडळामध्ये प्रवचन करायला. देव सुद्धा माझ्या बरोबर येतोय. विचार करा बरं, त्या परमात्म्याशी जर आपण नातं जोडलं, तो निर्गुण निराकार परमात्मा प्रत्येक क्षणाला आपल्या बरोबर आहे. फक्त त्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव नाही, पण त्याच्याशी काहीतरी नातं जोडा. सांगायचे सुख दुःख त्याला सांगा, करायचे प्रेम त्याच्यावर करा. ही बाकीची जी आहेत ना, जोपर्यंत शीत आहेत ना तोपर्यंत भूत नाचणार आहेत. माझं बोलणं तुम्हाला कटू वाटेल, जोपर्यंत शीत आहेत तोपर्यंत भूत नाचणार आहेत. शीत संपली का भूत नाचायची बंद होणार आहेत. पण तो परमात्मा तुमच्या अंतःकरणाचा भोळा भाव पाहतो. त्याला काही लागत नाही, तुमचं पत्र लागत नाही, फुल लागत नाही, पुष्प लागत नाही, बस अंतःकरणाचा भाव लागतो. आणि म्हणून काय करा, जरी आपण आयुष्यभर त्या ठिकाणी काबाड कष्ट करत असाल, काहीतरी त्या उत्पन्नातलं थोडंफार काढा. शेवटचं एक दृष्टांत सांगणार आहे आणि सेवेला पूर्णविराम देणार आहे. आरतीचे मानकरी आले म्हणजे ते कसं असतं माहिती का, पातेलं खरखर वाजायला लागलं का वाढणाऱ्यानं सावध व्हायचं, मूठ थोडी बारीक करायची, समजायचं आता जेवण आटोपतं घ्यावं लागेल, मूठ थोडीशी बारीक करायची, कारण पातेलं खरखर करते ना. तसं आता आरतीचे मानकरी आलेत म्हणजे मला थांबावं लागणार आहे. कुठं होतं आपण, कुठं होतो? आपल्या उत्पन्नातलं काहीतरी त्या परमात्म्याला देत चला. सावता महाराजांच्या जीवनातला एक दृष्टांत सांगणारी सेवेला पूर्ण देणार. असं म्हणतात संत सावता महाराज कधीच पंढरपूरला गेले नाही, पण त्या सावता महाराजांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा होता. त्यांनी त्या कांदामुळा भाजीमध्ये परमात्मा पाहिला होता. सावता महाराजांची त्या ठिकाणी आंबा उतरायचं काम चालू होतं. पंढरीचे वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. खांद्यावर पताका होती, हातामध्ये चिपळ्या होत्या, गळ्यात विना होता. रस्त्याने मार्गक्रमण चालत होते. विठोबा रुक्माई ज्ञानोबा तुकाराम नावाचं भजन चालू होतं. सावता महाराजांनी त्यातल्या 2 वारकऱ्यांना आवाज दिला, वारकरी बुवा इकडे पाहताय का? वारकरी बुवा 2 मिनिटं इकडे या ना. सावता महाराजांचा आंबा उतरायचं काम चालू होतं. ऐकताय का तुम्ही? सावता महाराजांचं आंबा उतरायचं काम चालू होतं. सावता महाराजांनी त्यातले 5 आंबे घेतले. वारकरी बुवाला विनंती केली, वारकरी बुवा तुम्ही कुठं चाललात? म्हटले पंढरपूरला चाललो. एवढं परमात्म्याला प्रसाद घेऊन जाता का? वारकरी बुवाला वाटलं आता कसं नाही म्हणावं, एवढा प्रसाद, एवढे 5 आंबे तरी न्या. विनवणी केली. 5 आंबे वारकरी बुवाने घेतले. रस्त्याचं मार्गक्रमण चालू झालं. ज्ञानोबा तुकारामाचं भजन चालू झालं. त्या ठिकाणी प्रवास करत करत वारकऱ्यांना जायला 15 दिवस लागणार होते. 5व्या दिवशी त्या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी पिशवी उघडली तर त्या पिशवीमध्ये पाहिलं ना 2 आंबे पिकले होते. किती आंबे पिकले होते? किती दिले होते? 2 आंबे पिकले होते. वारकऱ्यांनी विचार केला आता पिकले ते अजून 10 दिवस लागणार आहे, ते खराब होऊन जातील. मग खराब होऊन जाण्यापेक्षा आपण 2 जण 2 आंबे. दोन्ही वारकऱ्यांनी 2 आंबे खाल्ले. किती राहिले बोला? 3. वारकरी धर्मजल करत करत पंढरपूरच्या दिशेनं त्या ठिकाणी गेले. 10 दिवसाचा प्रवास संपला. आता त्या ठिकाणी परमात्म्याचं दर्शन घ्यायला जायचं. यायचं का तुम्हाला दर्शन घ्यायला? माझ्याबरोबर चालायचं. आता तुम्हाला पंढरपूरला येतो. यायचे सगळ्यांना? लक्ष असेल तर याल माझ्या बरोबर, नाही तर मग ते तिकडे जेवणाचा त्या आमटीचा वास सुटलाय आता. का खिचडी? दोन्ही आहे का? शिजलंय का? पण नाही तर मी उरकायचं आणि ते कच्च राहायचं असं. शिजलंय ना? म्हणजे मला थांबायला. ऐका, वारकरी त्या ठिकाणी वाळवंटात गेलेत. वाळवंटात जर गेलात ना कधी चप्पल नाही घालायची. तुम्ही जर धर्मग्रंथांचा अभ्यास केला ना, पूर्वजन्मीचे असणारे गोपाळ गोपिका त्या दगडाच्या रूपामध्ये आजही वाळवंटामध्ये आहेत. म्हणून वाळवंटात कधी गेलात ना कधी चप्पल घालून जायचं नाही. त्या वाळवंटाच्या त्या खड्यांचा स्पर्श आपल्या पायाला होऊ द्या.
नाही काही फायदा झाला, रक्त विसरण वाढन तुमचं, रक्त शुद्ध होईल तुमचं, रक्त त्या ठिकाणी वेगवान रक्त होईल आणि मेंदूपर्यंत संवेदना येईल, त्या ठिकाणी रक्ताचा पुरवठा तरी कमीत कमी चांगला होईल. म्हणून तरी वाळवंटात चप्पल घालू नका. ती खडे जे आहेत, जुन्या माता भगिनी माझ्या समोर आहेत, नदी पार करायची म्हणलं नाही, चप्पल हातात घेऊनच नदी पार करायची, बरोबर ना? का बरं? तुम्हाला त्यावेळी कळत होतं. आता आम्ही जास्त सुज्ञ झालो, आम्हाला वाटतं चपलेसहित मंदिरात जावं. गावात जरी आई गेली ना, डोक्यावर पदर, हातात चप्पल, कडकडे जाणार, पटकन चावडीच्या जवळ सुद्धा येणार नाही. पण तुम्हाला सगळा अधिकार दिलाय, त्याचा गैरवापर करू नका. ऐका, वाळवंटामध्ये गेलेत वारकरी, आता गेले का? आलेत का तुम्ही वाळवंटात? चला वाळवंटात पायी 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 चला. आलात? आंघोळीचे ठिकाण निवडलं का? आंघोळीचं ठिकाण निवडलं का? काढा कपडे. काढली का कपडे? जा आतमध्ये, करा आंघोळ. असू द्या आपल्याबरोबर मित्र परिवार असू द्या, त्यांना आंघोळ घाला, त्यांच्या अंगावरून हात फिरवा. सगळे डोळं झाकायचं, माझ्याबरोबर चालायचंय, तुम्हाला पंढरपूरला नेतोय मी. घातली का आंघोळ? मित्राच्या अंगावरून हात फिरवा, त्याने सुद्धा आपल्या अंगावरून हात फिरवावा, एकमेकाला आंघोळ घालावी, एकमेकाचं अंग सोडावं. आलेत का बाहेर? बदलली कपडे, घ्या एकमेकाचं दर्शन. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. आला बघा गंधावाला, आला का? घ्या गंध लावून. वासुदेवाला बघा, घ्या कुटुंबाचा उद्धार करून, घ्या पूर्वजांचा उद्धार करून, 10-5 रुपये द्या त्याला, मागच्या पूर्वजांचा तो उद्धार करतोय. झालं ना? आता कुठं जायचं? आता पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. घेतलं का पुंडलिकाचं दर्शन? पायऱ्या सोडून जायचं, आता मंदिरात जायचे, नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचे, चोखोबरांचं दर्शन घ्यायचे. नामदेव पायरीचं दर्शन झालं का चोखोबरांचं दर्शन, गणपती बाप्पा बसतील कोनाड्यामध्ये, त्यांचं दर्शन घ्या. चला पुढं चला. गरुड खांबाला मारा मिठी. मारली का? वनाजी दादा मिठी मारली का? गरुड खांबाला. डोळे झाकायचे पण चालायचं. याला मानस पूजा म्हणतात. रोज पंढरपूरला घरी बसून जाता येते. यालाच म्हणतात ठाईचं बैसोनी आवडी आनंद ताळवा, यालाच म्हणतात. फक्त अभंगाचं प्रमाण म्हणायचं नाही, जायचे प्रत्येकाने पंढरपूरला. गरुड खांबाला मिठी मारली. चला आता पुढं. परमात्म्याचं आता मुख दिसू लागलं, घ्या पाहून. आता पुढे जायचंय, वेदांचं दर्शन घ्यायचंय. चला पुढं. आता परमात्म्याला पायापासून वरतीपर्यंत पाहायचंय, त्याला एक मिठी मारायची. आणि एकदा त्याला नकशिकांत पाहिलं ना, आता कोठे धावे मन तुमचे चरण, देखलिया भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. अंतकरणामध्ये आनंद झाला पाहिजे त्याचं रूप पाहून. मी मगाशी रूप सांगितलं होतं, परत एकदा सांगू का? खालपासून पाहिजे, विटेवर उभा आहे, समचरण त्या ठिकाणी, दोन्ही चरण सम आहेत. पितांबर परिधान केलाय, कमरेला शेला गुंढाळलाय, दोन्ही कटेवर आहे, गळ्यामध्ये जानवं परिधान केलंय, भृगुनी मारलेला आता अजून छातीवर तशीच आहे. कंठामध्ये कौस्तुभमध्ये, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत, कानामध्ये मकर कुंडल आहे, नासाग्र सरळ आहे, नीलकांती आहे, सुंदर असे त्या ठिकाणी दंत पंक्ती आहे, धनुष्याच्या आकाराचे ओठ आहेत, सुंदर असे नीलवर्ण आहे, डोळे सुंदर आहे, कपाळ विस्तीर्ण आहे, त्या विस्तीर्ण कपाळावर मलियाग्री नावाचा चंदन लावलाय, डोक्यावर मोर मुकुट आहे, त्या ठिकाणी परमात्म्याच्या कानामध्ये मकर कुंडल आहे, ते कुंडल हलतात. परमात्मा माझ्याकडे पाहतोय, हसतोय, स्मित हास्य करतोय, स्मित हास्य करतोय, स्मित हास्य करतोय. मला वाटते त्याने आपल्याकडे पाहावं आणि आपल्याकडे पाहून हसावं. या क्षणासाठी आपलं त्या ठिकाणी आतुरता अंतकरणामध्ये असली पाहिजे. आयुष्य अर्थ ज्याचे मनी आणि त्याची चक्रपाणी वाटप आहे. अशा अंतकरणामध्ये आर्तभाव निर्माण झाला पाहिजे. आणि ज्या दिवशी आर्तभाव निर्माण होईल ना, मला वाटते असेच आर्तभावानी वारकरी गेलेले, कुठपर्यंत गेलेत, देवाच्या चरणावर गेलेत. किती आंबे दिले होते? बोला बोला, किती राहिले होते? 3 आंबे परमात्म्याच्या चरणावर वाहिले. वारकरी दही लाईचा काला झाला, आता माझा टाइम झाला, आता मी कशाला वर टाइम करू, दही लाईचा काला झाला. आणि वारकरी घरी परतले. सावता महाराजांनी आवाज दिला, वारकरी बुवा पोचले का आंबे? हो म्हटले पोचले. किती पोचले? म्हटले काय झालं? 2 पिकले हो, 2 आम्ही खाल्ले. किती पोचले? म्हटले 3 पोचले. पोचले? हो म्हटले 3 पोचले. संध्याकाळी देवानं स्वप्नात येऊन सांगितलं, सावतोबा खूप आंबे गोड होते बरं. ऐकताय तुम्ही? सावतोबा खूप आंबे गोड होते बरं. सावतोबा तुमचे 2 आंबे पोचले बरं. पोचले किती होते? 3. देवा नक्की काय? वारकरी म्हणतात 3 आंबे पोचले, तुम्ही म्हणता 2 पोचले.
ऐकताय तुम्ही? इकडे लक्ष द्या, मग कळण तुम्हाला. देवानं सांगितलं, सावता महाराज 3 आंबे जे वारकऱ्यांनी माझ्या चरणावर वाहिले ते बडव्यांच्या घरी गेले आणि 2 आंबे जे वारकऱ्यांनी खाल्ले ते मला पोचले. अनन्य चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्यभियुक्ता माम योगक्षेम हम्यम. मला वाटते आपल्या उत्पन्नातला काही भाग देत जा. आपल्या उत्पन्नातला जर काही भाग नाही दिला तो कोणत्या ना, बरं पहा ना, देता देवविता नेता नेवविता. देणाराही तोच आहे आणि नेणाराही तोच आहे. देता देवविता नेता नेवविता तेथे तुझी सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. म्हणून काय करा, आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. त्या परांबेला शरण जा, त्या भगवतीला शरण जा, त्या परमात्म्याला शरण जा आणि आपल्या जीवनाचं सार समजून घ्या. आपल्या जीवनाचं जर सार काय असेल, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपालोकने दिला. कशानं ती सच्चिदानंद पदवी प्राप्त होईल? त्या परमात्म्याचं अनन्य भावाने चिंतन करायचंय. त्या ठिकाणी 8:15 झालेत. 15 मिनिटं ओव्हर टाइम झालाय. मग बघा काय करायचंय ते. आरतीचे मानकरी आलेत, ज्यांच्या योगानं तुम्हा सर्वांचं दर्शन. याच गावचे पण आता पलीकडच्या गावात राहतात. मला वाटतं त्यांनी आल्याला दाखवलं आमचं घर महाराज इथंच होतं. असे आमचे मित्र सरपंच साहेब यांच्या योगानं तुम्हा सर्वांचं दर्शन. त्यांना धन्यवाद देतो. आमचे वनाजी दादा पंढरीचे वारकरी आहेत, आमचे विठ्ठल दादा आहेत, सगळे वारकरी मित्रपरिवार आमचे आनंद दादा आहेत. सगळा मित्रपरिवार इकडे साहेब आलेले आहेत. आता सगळा मित्रपरिवार माझ्या समोर स्थानापन्न आहेत. आमचे शेठ माझ्या समोर स्थानापन्न आहेत. असा सगळा मित्रपरिवार आहे. उपस्थित माता भगिनी आहे. त्या परांबेला, त्या मा भगवतीला एवढीच प्रार्थना करीन, आई या तुझ्या सर्व भक्तांना निरोगी आयुष्य, उदंड आयुष्य दे, पण निरोगी दे. अशा प्रकारची सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी आईच्या चरणी याचना करतो. बोलता बोलता एखादा अक्षर चुकीचं गेला असेल दिलगिरी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण देतो. सर्वांनी म्हणायचं माझ्याबरोबर, विठ्ठल विठ्ठल. बरं सर्वांनी म्हणायचे, कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज की जय. तुकाराम महाराज की जय.